सर्व पितृदर्शा अमावस्या म्हणजे असा दिवस जेव्हा आपण आपल्या पितरांचे पूर्वजांचे स्मरण करून त्यांना तर्पण अर्पण करतो. आपले अस्तित्व, आपले संस्कार, आपले रक्त हे सर्व त्यांच्या आशीर्वादाने आहे. म्हणूनच हा दिवस केवळ धार्मिक नाही तर कृतज्ञतेचा उत्सव आहे. सर्व पितृदर्शा अमावस्येचे धार्मिक महत्त्व आणि परिचय. हिंदू पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षाची अमावस्या म्हणजे सर्व पितृदर्शा अमावस्या होय. 15 दिवस चालणाऱ्या पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस असतो. ज्यांना ठराविक दिवशी श्राद्ध करता येत नाही त्यांच्या पितरांसाठी या दिवशी श्राद्ध केल्यास ते संतुष्ट होतात असे मानले जाते. म्हणून ह्या दिवसाला सर्व पितरांची अमावस्या असेही म्हणतात. सर्व पितृदर्शा अमावस्येचे धार्मिक महत्त्व. ह्या दिवशी तर्पण, पिंडदान, अन्नदान आणि गरजवंतांना व गरिबांना वस्त्रदान केले जाते. गरुड पुराणानुसार ह्या दिवशी केलेल्या श्राद्धाने पितरांना तृप्ती मिळते आणि वंशाला समृद्धी, आरोग्य आणि आयुष्याचा आशीर्वाद मिळतो. ही फक्त परंपरा नाही तर आपल्या कुळांना वंदन आहे. ह्यामागची काही पौराणिक धार्मिक कथा महाभारतात आहेत. गरुड पुराणात अशी कथा आहे. एकदा कर्कटी राक्षसीने पितरांचा मार्ग अडवला. ती म्हणाली, तुमचे भूलोकावरचे वंशज तुम्हाला विसरले, मग तुम्ही पृथ्वीवर का जाता? त्यावर पितर म्हणाले, आमचे वंशज आम्हाला स्मरतात, तर्पण करतात, म्हणून आम्ही पृथ्वीवर येतो. तेव्हा यमराजांनी जाहीर केले की पितरांना पितृपक्षात पृथ्वीवर येण्याची परवानगी राहील. म्हणूनच 15 दिवस चालणाऱ्या ह्या काळाला पितृपक्ष म्हणतात. महाभारतातील दानशूर समजला जाणारा कर्ण याने आयुष्यभर सोन्याचे दान करत केले, पण त्याने अन्नदान कधीच केले नाही. मृत्यूनंतर कर्णाला स्वर्गात केवळ सोन्याच्या भाकरी मिळू लागल्या. हे तर खरे अन्न नाही, ह्यामुळे त्याची उपासमारी वाढू लागली आणि तो दुःखी झाला. तेव्हा यमराजांनी सांगितले, तू अन्नदान कधी केले नाहीस म्हणून तुला अन्न मिळत नाही. कर्णाच्या आत्म्याला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवण्यात आलं. तेव्हा कर्णाने त्या 15 दिवसांत भरपूर अन्नदान केले आणि पितरांचे श्राद्ध केले. ह्याच काळाला आपण आज पितृपक्ष म्हणतो आणि त्याचा शेवट सर्व पितृदर्शा अमावस्येने होतो. अजून एक कथा महाभारतात आहे. ती अशी, महाभारतात भीष्म पितामह युधिष्ठिराला सांगतात, पितृपक्षात केलेले श्राद्ध पितरांना मोक्ष देतात आणि जिवंत वंशजांना आयुष्य, आरोग्य आणि धनसंपत्ती मिळते. हा संदेश आजही आपल्याला पितृपक्षाचे महत्त्व पटवून देतो. आजच्या आधुनिक काळातील सर्व पितृदर्शा अमावस्या या दिवसाचे महत्त्व. आजच्या काळातही लोक आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. नदीकाठी जाऊन तर्पण करतात, दानधर्म करतात आणि घरी एकत्र येऊन पूर्वजांचे फोटो किंवा स्मृतीसमोर दीप लावतात. ही फक्त धार्मिक कृती नाही तर आपल्या कुळांशी असलेला नात्याचा धारा आहे. पूर्वजांना स्मरून आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना संस्कार देतो. सर्व पितृदर्शा अमावस्या हा दिवस आपल्याला सांगतो की आपण जिथे आहोत, जसे आहोत ते आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच. म्हणून ह्या दिवशी एक दीप लावा, एकदा अन्नदान करा, एक प्रार्थना करा. ओम पितृदेवताभ्यो नमः असं नामस्मरण जप करून आपल्या पितरांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.